नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 19 सप्टेंबर 2025। मी आलेलो आहे यवतमाळ ठिकाणी। यवतमाळ या ठिकाणी म्हणजे पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेलो आहे। तर या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता राज्यात इतका पाऊस चालू आहे, तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल, पण काय होणार आहे 19 तारीख 19 सप्टेंबर 20, 21, 22 सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल, पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पश्चिम विदर्भात देखील 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारपर्यंत 2, 2:30, 3 पर्यंत ऊन राहील। त्याच्यानंतर काय होईल, लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन 22 तारखेपर्यंत पश्चिम विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। 19 सप्टेंबरपासून ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार, दुपारपर्यंत ऊन राहील, तीव्र ऊन राहील, असा उन्हाचा चटका बसेल। पण रात्रीच्याला अचानक काय होईल, वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये वेगवेगळे